नमस्कार मित्रांनो. तर काल होती चंपाषष्ठी. आम्ही ठरवलं की वाकडपासून जवळपास कुठलं मंदिर आहे, तर ते आहे अकुर्डी साईडला खंडोबाचं मंदिर आहे तिकडे. आणि आम्ही मग ठरवलं की चलो जाऊया रात्री. सो आम्ही निघालो आणि आम्हाला साधारण अर्धा तास लागला तिथे पोचायला. अशा दिवशी पूर्ण पिंपरी चिंचवडची जी लोकं आहेत, सो ते मंदिरात येणार असतील, सो हे अंडरस्टूड होतं. आणि तरी पण आम्ही गेलो की बाहेरून जरी दर्शन मिळालं तरी पण चालेल. सो आम्ही इन्स्टंट प्लॅन झाला आणि आम्ही निघालो. तुम्हाला माहीत आहे का चंपाषष्ठी का साजरी करतात आणि हा दिवस का एवढा शुभ मानला जातो? शंकराचे अवतार म्हणजेच खंडोबा मल्हारी मार्तंड यांच्या मणिमल्ल या राक्षसावर झालेल्या विजयाचे प्रतीक आहे. अजून असे पण मानले जाते की या दिवशी भगवान खंडोबा प्रकट झाले होते आणि म्हणूनच ह्याला अवतार दिन पण असं साजरी केली जाते. तांदूळ, हळद, कुंकू, भंडारा याची तळी तयार करतात आणि मग मंदिरात देवाला अर्पण करतात. यालाच तळी भरणे असे म्हणतात. फायनली आम्ही गाडी पार्क केली आणि मंदिरात आत दर्शन घेण्यासाठी आत गेलो. बघताच की खूप गर्दी होती, पण ठरवलं की आलोच आहे तर मग एकदा मुखदर्शन घेतलं तरी पण चालेल. सो हे जे तुम्ही बघताय ही एवढी गर्दी खूपच कमी आहे, कारण संध्याकाळचा वेळ होता. पण जर तुम्ही सकाळी आला असता तर अत्यंत गर्दी होती. आत गेलो आणि आतमध्ये खूप छान प्रसन्न वाटत होतं आणि सगळे भंडारा उधळत होते. आम्ही मुखदर्शन घेतले आणि मग प्रसादाच्या तिथे गेलो होतो, पण प्रसादाला खूप मोठी लाईन असल्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं. आणि मग आम्ही तिथे आजूबाजूला एक स्टॉल्स लागलेले शॉपिंगचे, सो आम्ही जस्ट तिथे जाऊन एक्सप्लोअर केलं आणि मग परत घरी आलो. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? छोटासा होता, बट तरी पण तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कुठे गेला होता ते पण सांगा. आणि जर तुम्ही हे मंदिर व्हिजिट केलं असेल तरी देखील मला ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.